नमस्कार मित्रांनो, आज मैदान होतंय 7-12 या ठिकाणी, म्हणजेच 7-12चं मैदान खटाव या ठिकाणी होतंय आणि ते मैदान जे आहे ते दुसऱ्याचं मैदान असणार आहे आज. आणि नक्कीच महाराष्ट्रातून एक टॉपची बैल त्या मैदानामध्ये येतील, कारण की मैदानाला खूप चांगली परंपरा आहे, जुनी परंपरा आहे. आणि नक्कीच 7-12चं मैदान म्हटलं की सगळे आवर्जून त्या मैदानामध्ये येतील. गर्णिकीकरांच्या राजाबद्दल अपडेट अजून काहीच नाही, नक्की काय झाले बैलाला, काय मैदानात दिसणं झालाय तो. आणि नक्कीच आज बक्कासूर पुन्हा एकदा पळण्यासाठी सज्ज झालाय अशी बातमी मिळते. बातमी आता खरी की खोटी हे माहीत नाही, परंतु बक्कासूर आज मुक्कामी खटावमध्ये थांबलाय. काल जे मैदान झालं होतं आंबेरी या ठिकाणी बक्कासूर तो दुसरा नंबर आला होता आणि नक्कीच बक्कासूर तिथेच कुठेतरी मुक्कामाला थांबला आणि बक्कासूर आज पळण्यासाठी सुद्धा सज्ज झालाय. आणि असं माहिती मिळते की बक्कासूर आज 1-2 पैरा आहेत, त्यातला एक पैरा 100% असेल बक्कासूरचा आज पळला. तर कोण असेल पैरा, सुरुवात करूया त्या 2 पैऱ्यांना. कारण की आता बक्कासूर जो आहे तो आता टॉपच्याच पैऱ्यात पळणार आहे. आता किती मोठं मैदान असू द्या, किती बारकं मैदान असू द्या, तुम्ही बघितलंय खरसुंडीचा बबिया काय पळालाय काल, पठ्ठ्यानं काय चांगली साथ दिली बक्कासूरला. आणि गाडी जर कदाचित आत असते ना तर 100% सुट्टा निकाल असता बक्कासूरचा. परंतु असो, पब्लिकनं पळणं बी कोणाचं ऐरा गेऱ्याचं काम नाही आणि बक्कासूर पळतो सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. चारही खांदी पळणारा बैल आहे बक्कासूर. आणि नक्कीच आज 7-12चं मैदान म्हटलं की आज एक मोठं मैदान आहे आणि नक्कीच त्या दुसऱ्याच्या मैदानामध्ये आज बक्कासूरचा पैरा 2 मधील एक पैरा आहे. कार्तिक जो विसापूरकरांचा कार्तिक जो आहे तो दुसरा झालेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे, जो आदत वयापासून त्या कार्तिकनं धुमाकूळ घातला होता. प्रथम बक्कासूर सोबत तो पळालेला होता, नंतरनं तो हरण्यासोबत पळाला. अनेक बरेच नामांकित अशा बैलांच्या सोबत तो कार्तिक पळा होता आणि त्यानं दाखवून दिलं होतं की तो सुद्धा पळणार आहे, पळणारा बैल आहे. आणि नक्कीच त्या मैदानात आज 100% कार्तिक आणि बक्कासूर जर पळाले तर गुलाल हा फिक्स असेल, 1 नंबर येईल, काय सांगू शकत नाही. कारण काय होतंय, बक्कासूरचा जो आहे नशीब साथ देत नाही. कारण की तुम्ही बघितलं काल सुनील मोरे सरांनी काल सांगितलंय, तुम्ही बघितलंय काय अवघडच होते, काय असू द्या चला. परंतु आपला बक्कासूर आज पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे आणि नक्कीच बक्कासूरना चांगली कामगिरी करावी आणि पुन्हा एकदा बक्कासूरला गुलाल मिळवून, बक्कासूरने सगळ्या फॅन्सला गुलाल मिळवून द्यावा हीच विनंती आहे. आणि दुसरा एक पैरा असा कोण आहे की तो बक्कासूर सोबत पळू शकेल आजच्या मैदानामध्ये, दुसऱ्यामधलाच स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा दादा सरकार यांचा सर्जा, जो तोच सर्जा ज्या सर्जानं श्रीनाथ केसरीमध्ये प्रथमच आला आणि दाखवून दिलं त्याच्या वेगाने की तो बक्कासूर सोबत पळतोय म्हणजे साधा सुद्धा बैल नाही आणि पळणारच बैल आहे. आणि नक्की त्यानं दाखवून दिलं, काय पळाला होता, काय गट पळाला, सेमीला काय मोठी लढत होती, त्या लढतीत बक्कासूरला साथ दिली होती आणि नक्की त्या साथ दिल्यामुळे श्रीनाथ केसरीमध्ये फायनलचा 4 नंबरचा मानकरी आपला बक्कासूर झाला होता. आणि नक्कीच आज 100% साथ त्या सर्जाने जर पैरा जर असेल त्याच्यासोबत जर 100% साथ द्यावी बक्कासूरला आणि आज 100% गुलाल ह्या दोघांनीच घेऊन जावा. नक्कीच बघूया आता काय कमाल करते ही जोडी, कारण की ही जोडी आज 1-2दा पळाली, त्या ठिकाणी गुलाल हा मिळवला. आणि सर्जा बघितलं तुम्ही खूप स्पीड पळतोय. स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांच्या धावण्याचा एक टॉपचा हुकमी एक्का म्हटलं तरी काय हरकत नाही आहे, कारण की त्या बैलाकडे खूप स्पीड आहे. सर्जाकडे चारही खांदी पळतोय आणि एकदा लखन सोबत सुद्धा पळायला सुट्टा निकाल गेला घेऊन पब्लिकने गाडी होती. नक्की या बैलामध्ये काहीतरी धमक आहे बरं का. आणि नक्कीच आज या 7-12 या मैदानामध्ये बक्कासूरचा पैरा कन्फर्म समजू नका, दुसऱ्यामधला पैरा आहे, हा दुसऱ्याचं मैदान आहे. त्याच्यामुळे आज मैदानामध्ये लाईव्ह लॉट काय मला माहीत नाही, त्याच्यामुळे मी काय बघितले नाही लाईव्ह लॉट. बक्कासूरची चिठ्ठी जर निघाली असती तर अपडेट दिली असती, परंतु बक्कासूरची चिठ्ठी जी आहे ती निघालेली नाही आहे. परंतु बघूया, दादा सरकार यांच्या नावाने किंवा विसापूरकरांच्या कार्तिकच्या नावाने जर चिठ्ठी असेल तर तिथे पळण्यासाठी 100% येईल. आणि बक्कासूर हा 100% आज सुद्धा गुलाल गेला. आता सगळे म्हणतील परवा दिवशी पळाला, काल पळाला, आज सुद्धा पळतोय. अहो तो बक्कासूर आहे, तो बक्कासूर आहे. त्याला जर तू विश्रांती दिली तर तो नाराज करतो आणि जर त्याला जर कंटिन्यू जर पळायला पळवलं ना तो आणखीन स्पीड त्याला
वाढत 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 जातं असा हा बकासूर आहे. त्याच्यामुळे आज सुद्धा बकासूर पळेल, कारण की या बैलगाडा क्षेत्रातला असा एकमेवच बैल आहे, एकमेवच देव बैल आहे. तो कितीही पळो त्याला काहीच माहीत नाही किती आपण पळतोय काय नाही. आणि नक्कीच आज 100% फिक्स पैरा समजू नका, हे 2 पैरा चेंज बी होऊ शकतो, परंतु चर्चा चालू आहे. खूप साऱ्या शुभेच्छा बकासूरला आजच्या मैदानात. धन्यवाद.